नंदिनी खूपच गरीब मुलगी होती. ती आपल्या बॅगला कोणालाच हात लावू देत नव्हती. श्रीमंत मुली क्षणोक्षणी तिची चेष्टा मस्करी करत असायच्या. एक दिवस जेव्हा क्लासमधल्या मुलीचे मोनाचे 1000 रुपये चोरी झाले तेव्हा मॅडमने सगळ्या मुलांच्या बॅग तपासल्या. परंतु नंदिनीने आपली बॅग छातीशी लावली आणि म्हटली, मी माझी बॅग नाही दाखवणार. मॅडमने तिच्या कानाखाली मारली आणि तिला प्रिन्सिपलकडे घेऊन गेल्या. जेव्हा प्रिन्सिपल मॅडमने नंदिनीची बॅग खोलून पाहिली तेव्हा इकडे नंदिनी हुंदके देव देव रडू लागली. बॅगमध्ये पाहिल्यानंतर प्रिन्सिपल मॅडमला खूपच मोठा धक्का बसला. कारण त्या बॅगमध्ये असा कोणता खजाना तू आपल्या बॅगमध्ये लपवला आहेस, ज्या बॅगला तू कोणालाच हात लावू देत नाहीस? अरे दाखव तुझी बॅग इकडे, आम्हाला सुद्धा बघू दे की त्या बॅगमध्ये असा कोणता खजाना आहे. मोना नंदिनीला हसत हसत म्हटली होती. मोना या क्लासमधली हुशार मुलगी होती. जितकी ती इंटेलिजंट आणि हुशार होती तितकीच ती खोडकर आणि गर्विष्ठ मुलगी होती. गर्व तिला या गोष्टीचा होता की ती नेहमीच क्लासमध्ये पहिली येत होती आणि ती एक श्रीमंत बापाची मुलगी होती. या स्कूलला दिले जाणारे फंड्स ज्याने गरीब मुलांना शिक्षण दिले जात होते आणि तो मोनाचाच बाप देत असायचा. आणि या गोष्टीचे टचके टोमणे मोना नेहमीच आपल्या क्लासमधल्या गरीब मुलींना देत असायची, जी मुलं स्कॉलरशिपवर या स्कूलमध्ये शिकत होते. हे स्कूल शहरातले सर्वात प्रसिद्ध आणि नामवंत स्कूल मानले जायचे. कारण इथे जी मुलं शिक्षण घेत असायची ती पुढे जाऊन नक्कीच काही ना काही बनलेले असायचे. नंदिनीने आपली बॅग आपल्या छातीशी घट्ट पकडून ठेवली होती. मोना आणि तिच्या मैत्रिणी तिच्या मागेच उभ्या होत्या. माहिती नाही त्यांना नंदिनीशी काय वैर होते. जेव्हा कधी मोकळा वेळ भेटायचा तेव्हा या गरीब निरागस मुलीला त्रास देण्यासाठी त्या तिच्याजवळ पोहोचायच्याच. आत्तासुद्धा मुद्दामून तिची बॅग ओढत होत्या. म्हणत होत्या, शेवटी तुझ्या बॅगमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की जी तू आम्हाला दाखवत नाहीस, आमच्यापासून लपवून ठेवतेस? जेव्हा त्या सगळ्याजणी खूपच हट्ट करू लागल्या, तिला त्रास देऊ लागल्या, तेव्हा नंदिनीने ती बॅग पूर्ण ताकदीने घट्ट पकडली आणि आपल्या छातीशी लावली. नंदिनी रडत होती. मोनाच्या मैत्रिणींनी तिची ओढणीसुद्धा ओढून घेतली होती. नंदिनीचे केस विखुरले होते आणि तिचे ते केस मोनाच्या मैत्रिणी ओढत होत्या. काही जणी तर तिची वेणी ओढून फिरवत होत्या. तेव्हाच बाहेरून एक मुलगी पळत आली आणि म्हटली, शोभा मॅडम क्लासमध्ये येत आहेत. मोना तर पूर्ण घाबरली होती. पटकन आपल्या सीटवर जाऊन बसली. तिला माहिती होते की शोभा मॅडम किती स्ट्रिक्ट आहेत. त्यांना या गोष्टीचा फरक पडत नव्हता की माझ्यासमोर बसलेला विद्यार्थी कोणा श्रीमंत बापाचा आहे किंवा एका मजदुराचा. नंदिनीने देवाचे आभार मानले होते. तिने पटकन आपली बॅग आपल्यासमोर बेंचवर ठेवली आणि आपला बिघडलेला अवतार ठीक करायला लागली. परंतु तोपर्यंत शोभा मॅडम क्लासमध्ये आल्या होत्या. सगळे विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे बसले होते. युनिफॉर्मसुद्धा स्वच्छ होते. परंतु नंदिनीचा युनिफॉर्म सोडून तिची ही अवस्था पाहून शोभा मॅडमच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. म्हटल्या, हा काय स्वतःचा अवतार करून घेतला आहेस? कोणत्या शेतातून तू काम करून आली आहेस का? अशा अवतारात कोण स्कूलला येते का? रोजच तुझा हा अवतार असतो. कधी तुझे काम पूर्ण झालेले नसते तर कधी तुझा हा अवतार. असे वाटत आहे की सकाळी झोपेतून उठून तोंड न धुताच अशी स्कूलला येतेस. शोभा मॅडमच्या या बोलण्यावर सगळे विद्यार्थी जोरजोरात हसू लागले आणि सगळ्यात मोठा आवाज तर मोनाचा होता. मोना म्हणायला लागली, आपल्याला काय माहिती मॅडम, तिचे आईवडील काम करायला सुद्धा तिला शेतात पाठवत असतील. 2 वेळेचे जेवण तर भेटायला पाहिजे ना. मोनाच्या या बोलण्यावर तिथे बसलेली मुलं हळूहळू हसत होते. परंतु शोभा मॅडमने आपल्या हातातली छडी समोर असलेल्या टेबलावर मारून सगळ्यांना शांत बसवले. म्हणायला लागल्या, मी बोलत असताना तुला कोणी परवानगी दिली ग मध्ये मध्ये बोलायची? का तुला सवयच आहे मध्ये पाय आडवा घालायची? आता जर इथून पुढे तू मध्ये मध्ये बोलायचा प्रयत्न केलास तर मी तुला या क्लासमधून बाहेर काढेल. तोपर्यंत नंदिनीने आपला अवतार ठीकठाक केला होता. सॉरी मॅडम बोलून शांतपणे तिच्या सीटवर बसली. मॅडमने सुद्धा जास्त वेळ न घालवता शिकवायला सुरुवात केली. हा इंग्लिशचा तास होता आणि मॅडम इंग्लिशमध्ये त्यांना लेक्चर देत होत्या. भलेही नंदिनी गरीब घरातील मुलगी होती, परंतु ती स्कूलमध्ये अभ्यासात A ग्रेड घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधील होती. आता सुद्धा ती आपल्याच धुंदीत समोरचे व्हाईट बोर्डवर लिहिलेले आपल्या नोटबुकमध्ये नोट करत होती. तेव्हाच अचानक क्लासमध्ये गोंधळ उठला. मोनाने आपली बॅग पेन घेण्यासाठी खोलली होती, परंतु त्याच वेळेस तिच्या शब्दांनी सगळ्यांना चकित केले. क्लासमध्ये मोनाचा आवाज घुमला की मॅडम, माझ्या बॅगेतून तर पैसे चोरी झाले आहेत. माझे पैसे कुठे आहेत? कोणी काढले आहेत?
कोणी चोरले माझे पैसे? शोभा मॅडमचा व्हाईट बोर्डवर चालणारा हात थांबला होता. त्यांनी मार्कर बंद केला आणि वळून मोनाला पाहू लागल्या. म्हटल्या, काय झाले आहे मोना? मोना उठली आणि खूप टेन्शनमध्ये म्हणायला लागली, मॅडम, मी माझ्या बॅगमध्ये 500च्या 2 नोटा ठेवल्या होत्या. माहिती नाही त्या कोणी काढून घेतल्या आहेत. मॅडम म्हणू लागल्या, तुझी बॅग व्यवस्थित तपासून बघ. बॅगमध्येच असतील. तुझ्या बॅगमधून पैसे काढून कोणाला काय करायचे आहे? आणि तू एवढे पैसे स्कूलला घेऊन का आलीस? तेव्हा मोना खूपच गर्विष्ठ स्वरात म्हणाली, ऑफकोर्स मॅडम, मी रोजच याच्यापेक्षा जास्त पैसे घेऊन येते. लंच टाईममध्ये मला आणि माझ्या फ्रेंड्सला बाहेरून काही ना काही मागवायलाच लागते. पण मी आज काय खाणार? माझ्याजवळ तर पैसेच नाही राहिले. माहिती नाही कोणी काढून घेतले. शोभा मॅडमने सर्व मुलांच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि पुन्हा स्वतः मोनाची बॅग चेक केली. खरंच तिच्या बॅगमध्ये पैसे नव्हते. शोभा मॅडमने एका मुलीला सांगितले की क्लासरूमचा दरवाजा बंद कर. कोणीच या क्लासरूममधून बाहेर जाणार नाही. पहिल्या सीटवर बसलेल्या 4 मुलींची बॅग त्यांनी स्वतः चेक केली. प्रत्येक वस्तू चेक केली, पण त्यांच्याजवळ पैसे नव्हते. मग शोभा मॅडमने त्या 4 मुलींना एक एक लाईनमध्ये जाऊन सगळ्या विद्यार्थ्यांच्या बॅग चेक करायला सांगितल्या. शेवटी पैसे कोणी चोरी केले आहे? सर्व मुलं मुली आपली बॅग चेक करून घेत होते. तेव्हाच क्लासमधल्या एका बाजूच्या मुलींच्या भांडणाचा आवाज येऊ लागला. हा भांडणाचा आवाज ऐकून शोभा मॅडमने पलटून त्या कोपऱ्यात पाहिले, जिथे 2 मुली नंदिनीच्या बॅगला ओढण्याचा प्रयत्न करत होत्या की आम्हाला चेक करू दे. आणि तेव्हाच मोनाच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य होते. खरं तर मोनाचे पैसे चोरीला गेलेच नव्हते. तिने तर मुद्दामून हे सर्व घडवून आणले होते. म्हणजे या बहाण्याने नंदिनीची बॅग चेक होईल आणि सत्य काय आहे ते समोर येईल की शेवटी त्या बॅगमध्ये असे काय आहे की नंदिनी तिच्या बॅगला कोणाला हात सुद्धा लावून देत नव्हती. मॅडमने हा गोंधळ ऐकला तेव्हा चालत चालत त्यांच्याजवळ गेल्या आणि म्हणायला लागल्या, काय भानगड आहे? इतका गोंधळ का घालत आहात? 2 मुली म्हणायला लागल्या, मॅडम बघा ना, तुम्ही स्वतःच म्हणाल्या होत्या की सगळ्यांच्या बॅग चेक करा, परंतु ही नंदिनी आम्हाला तिची बॅग चेक करून देत नाही. शोभा मॅडमने नंदिनीकडे पाहिले तेव्हा खूपच कडक स्वरात म्हणाल्या, पूर्ण क्लासने आपली बॅग चेक करून दिली आहे. मग तुला काय अडचण आहे? बॅग खोल आणि सगळ्यांना दाखव. परंतु नंदिनीने नकारार्थी मान हलवली. म्हणायला लागली, मी माझी बॅग चेक करून देणार नाही. शोभा मॅडमने जेव्हा हे ऐकले तेव्हा पुढच्या क्षणी त्या लगेच म्हणाल्या, याचा अर्थ हा आहे की तूच पैसे चोरी केले आहेस. त्यामुळेच चोरी पकडली जाऊ नये म्हणून तू तुझी बॅग चेक करून देत नाहीस. शोभा मॅडमचे हे बोलणे नंदिनीने ऐकले तेव्हा लगेच तिने नकारार्थी मान हलवली आणि डोळ्यातले अश्रू साफ करून म्हणू लागली, नाही मॅडम, मी कोणती चोरी केली नाही. मी सांगत आहे ना. आणि तसे पण मोनाचे पैसे चोरी करण्याची मला काय गरज आहे? मी तर तिच्या डेस्कजवळ सुद्धा जात नाही आणि नाही तिच्या बॅगला हात लावते. प्लीज माझ्या बॅगला सोडा. मोनासुद्धा तेव्हा तिथे आली होती. म्हणू लागली, मला ना हिच्यावर पहिलाच संशय आला होता. नक्कीच हिनेच हे घाण कृत्य केले असेल. एकतर ही गरीब नालायक मुलगी आमच्याच तुकड्यांवर जगतेस. हिची तर या स्कूलमध्ये शिकण्याची लायकीच नाहीये आणि वरतून इथे आम्हा श्रीमंत मुलांच्या बॅगेतून पैसे चोरी करत फिरतेस. मोनाचे शब्द ऐकल्यानंतर नंदिनी पहिल्यापेक्षा जास्तच रडू लागली होती. परंतु आपल्या बॅगला आपल्या छातीशी लावून म्हणू लागली, मी कोणती चोरी केली नाही. तुम्हाला समजत नाही का? मी माझी बॅग तुम्हाला चेक करून देणार नाही. शोभा मॅडमने जेव्हा हे ऐकले तेव्हा मोनाला शांत करण्याऐवजी नंदिनीच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली होती. म्हणायला लागल्या, एकतर चोरी करतेस आणि वरतून आपले तोंड सुद्धा चालवतेस. दाखवतीस का नाही तुझी बॅग? नाहीतर मी तुझी खूपच वाईट अवस्था करेन. शोभा मॅडम खूपच वेगळ्या स्वरात नंदिनीशी बोलत होत्या. परंतु कोणत्या शिक्षकाला अशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांबरोबर बोलणे शोभत नाही, जसे की त्यावेळी शोभा मॅडम आपल्या विद्यार्थ्यांसोबत बोलत होत्या. परंतु नंदिनी म्हणू लागली, काहीही होऊ द्या, मी माझी बॅग कोणत्याच परिस्थितीत तुम्हाला दाखवू शकत नाही. या गोंधळाचा आवाज क्लासरूमच्या बाहेर जात होता. त्याच क्लासमध्ये 5 ते 6 विद्यार्थी असे होते की नंदिनीसारखे गरीब घरातून आले होते आणि स्कॉलरशिपवर शिकत होते. जेव्हा त्यांना परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसली आणि नंदिनीला मॅडमचा मार खाताना पाहिले तेव्हा त्यांना राहावलं नाही. म्हणून ते हळूच क्लासमधून बाहेर पडले आणि सरळ जाऊन स्कूलच्या प्रिन्सिपलला सगळं काही सांगितले. जेव्हा स्कूलच्या प्रिन्सिपलला ही बातमी पोहोचली तेव्हा काही वेळातच तिथे प्रिन्सिपल राधा मॅडम आल्या होत्या. राधा मॅडमने दरवाजा खोलला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. त्यांच्या जबरदस्त आवाजाने शोभा मॅडमची तर बोलतीच बंद झाली.
खूपच कठोर स्वरात म्हणायला लागल्या, काय चालले आहे इथे? या अगोदर कोणीच राधा मॅडमला इतक्या रागात बघितले नव्हते, परंतु शोभा मॅडम काही बोलणार आणि नंदिनीबद्दल सगळं सांगणार त्या अगोदरच राधा मॅडमने हात उचलून इशाऱ्याने सगळ्यांना गप्प केले. म्हणायला लागल्या, या मुलीला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये या. शोभा मॅडमने नंदिनी आणि मोनाला सोबत घेतले आणि प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये गेल्या. राधा मॅडम समोरच खुर्चीवर बसल्या होत्या. सगळ्यात अगोदर मोनाला बोलवले आणि तिला विचारले तेव्हा तिने तीच कहाणी रंगवून ऐकवली की माझ्या बॅगमधून नंदिनीने पैसे चोरले आहेत. राधा मॅडम खूप शांत सरळ स्वभावाच्या स्त्री होत्या. म्हणायला लागल्या की तू एवढं ठामपणे कशी म्हणू शकतेस की तुझे पैसे नंदिनीने चोरले आहेत? त्यावर मोना म्हणू लागली, कारण तिनेच आम्हाला तिची बॅग चेक करून दिली नाही. एवढेच नाही तर शोभा मॅडमने तिला कानाखाली सुद्धा मारली, तरीसुद्धा तिने ती बॅग आम्हाला चेक करून दिली नाही. मग याचा अर्थ हाच आहे की आजपर्यंत स्कूलमध्ये जेवढ्या चोऱ्या झाल्या आहेत तेवढ्या सर्व चोऱ्या त्या नंदिनीनेच केल्या आहेत. मोनाचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर राधा मॅडमने मोनाला बाहेर जाण्यास सांगितले. मोना तर तिथून बाहेर निघून गेली होती, परंतु शोभा मॅडम तिथेच प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये उपस्थित होत्या. मोना गेल्यानंतर नंदिनीला ऑफिसमध्ये बोलवले. नंदिनी घाबरत घाबरत ऑफिसमध्ये आली होती. तिने अजूनही आपली बॅग स्वतःच्या छातीशी पकडली होती. तिचे केस विखुरले होते आणि चेहऱ्यावर शोभा मॅडमच्या बोटांचे निशाण दिसत होते. एकतर तिची गोरी नितळ त्वचा आणि त्याच्यावर तिच्या चेहऱ्यावरील ते निशाण पाहून राधा मॅडम रागातच शोभा मॅडमकडे पाहू लागल्या. त्यानंतर त्यांनी शोभा मॅडमला सुद्धा आपल्यासमोरील खुर्चीवर बसण्यास सांगितले आणि नंदिनीला आपल्याजवळ येऊन बसायला सांगितले. नंदिनी घाबरतच प्रिन्सिपल राधा मॅडमच्या बाजूला जाऊन बसली. मग प्रिन्सिपल राधा मॅडम नंदिनीला विचारू लागल्या, बाळा, नक्की काय झाले आहे? तू मला सांगू शकशील का? घाबरू नकोस, मी तुला मारणार नाही. तेव्हा नंदिनी जोरजोरात रडू लागली आणि रडतच सांगू लागली, मॅडम, ती मोना आणि तिच्या मैत्रिणी माझ्यासोबत खूपच चुकीचा व्यवहार करतात. मी गरीब असल्याचे नेहमी टोमणे देत असतात. मोना तिच्या मैत्रिणींना बरोबर घेऊन आम्हा सर्व गरीब मुलींची खूप चेष्टा मस्करी करत असतात. आजसुद्धा ती सकाळपासून माझी बॅग माझ्याकडून घेण्याचा प्रयत्न करत होती आणि जेव्हा तिला मी माझी बॅग दाखवण्यासाठी नकार दिला तेव्हा तिने माझ्यावर असा चोरीचा आरोप केला. एवढे ऐकल्यानंतर राधा मॅडमने एक नजर नंदिनीला पाहिले आणि मग म्हणायला लागल्या, या सर्व गोष्टींसाठी मी मोनासोबत बोलेन, परंतु तू तुझी बॅग शोभा मॅडमला चेक का करून दिली नाहीस? जर क्लासमधील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या बॅग चेक करून दिल्या तर मग तू तुझी बॅग चेक करायला का नाही दिलीस? जर तू तुझी बॅग चेक करायला दिली असतीस तर तुझ्यावर संशय कोणीच घेतला नसता, पण तू तुझी बॅग चेक करूनच देत नाही. मग सगळ्यांना हेच वाटेल ना की तू चोरी केली आहे बाळा. राधा मॅडमचे बोलणे जेव्हा नंदिनीने ऐकले तेव्हा तिने शर्मिंदा होऊन मान खाली घातली. खूप प्रेमाने राधा मॅडम उठून तिच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, मला तुझी बॅग दाखव. आधी तर नंदिनीने नकारार्थी मान हलवली आणि मग म्हणू लागली, तुम्ही कोणाला सांगणार तर नाही ना? तेव्हा राधा मॅडमने खूप प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, हो बाळा, मी कोणालाच सांगणार नाही. तू मला दाखव या बॅगमध्ये काय आहे. राधा मॅडमच्या सांगण्यावरून नंदिनीने घाबरत घाबरत एक नजर शोभा मॅडमकडे पाहिले. मग ती बॅग राधा मॅडमकडे दिली. जशी ती बॅग राधा मॅडमकडे आली तेव्हा त्या जशा नंदिनीची बॅग चेक करू लागल्या तसतसे त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. आता राधा मॅडम अक्षरशः रडू लागल्या होत्या. त्यांनी ती बॅग आपल्याकडेच ठेवली आणि रडतच नंदिनीला मिठी मारली होती. हे दृश्य पाहून शोभा मॅडम हैराण होऊन गेल्या होत्या. त्या विचार करू लागल्या की नंदिनीच्या बॅगमध्ये असे काय आहे ज्याने प्रिन्सिपल मॅडम रडू लागल्या आणि त्यांनी नंदिनीला मिठी देखील मारली आहे. अजूनही शोभा मॅडमच्या काहीच लक्षात येत नव्हते. जेव्हा राधा मॅडमने नंदिनीची बॅग उघडली होती तेव्हा त्यांनी पाहिले होते की त्यामध्ये पुस्तकांसोबतच एका बाजूला छोटे छोटे भाकरीचे चपातीचे तुकडे होते. त्याचबरोबर खाल्लेले अर्धे अर्धे पावाचे तुकडे होते. सोबतच अर्धा खाल्लेला बर्गरसुद्धा होता. अर्धी खाल्लेली भाजी छोट्याशा पाऊचमध्ये होती, तर एका पाऊचमध्ये थोडेसे इतर खाद्यपदार्थ होते. आणि हे सर्व पाहून राधा मॅडम समजून गेल्या होत्या की नक्की ही गोष्ट काय आहे. हे सर्व पाहून त्यांना राहावले नाही, म्हणूनच त्यांनी नंदिनीला मिठी मारली आणि रडतच त्यांनी तिला आपल्या बाजूला बसवले आणि म्हणाल्या, हे सर्व काय आहे बाळा?
तेव्हा शोभा मॅडमने सुद्धा पुढे येऊन तिची बॅग चेक केली होती. तिच्या बॅगमध्ये पैसे तर नव्हते, परंतु खाद्यपदार्थांचे खाल्लेले छोटे छोटे तुकडे होते. ते सर्व पाहून त्यांना सुद्धा धक्का बसला होता. तरीही शोभा मॅडमला काही समजले नव्हते की नक्की काय गोष्ट आहे. त्या हैराण होऊन नंदिनीचा चेहरा पाहत होत्या. तेव्हा राधा मॅडम नंदिनीला म्हणाल्या, बाळा सांग ना, हे सर्व काय आहे? तू हेच सर्वांपासून लपवत होतीस का? नंदिनी रडू लागली आणि रडतच म्हणू लागली, मॅडम माझी इच्छा नव्हती की माझ्या बॅगमध्ये या सर्व गोष्टी पाहून माझी खिल्ली उडवली जाईल, ते सुद्धा माझ्या क्लासमध्ये. माझ्या क्लासमधील मुली अगोदरच मला खूप त्रास देतात, माझी चेष्टा करतात, माझ्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतात. जर माझी बॅग त्यांच्यासमोर उघडली गेली असती आणि त्या सर्वांनी माझ्या बॅगेत या सर्व गोष्टी पाहिल्या असत्या तर माझे जगणे त्यांनी मुश्किल केले असते. माझ्या बाबांचा मृत्यू झाला आहे. ते एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होते. एका रोड ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी जे काही थोडे पैसे कमावले होते त्या पैशातून काही दिवस घर खर्च चालत राहिला, परंतु किती दिवस चालणार होता ना. माझ्या आईला सुद्धा बीपीचा त्रास आहे. जोपर्यंत ती औषधे खात नाही तोपर्यंत तिची तब्येत ठीक होत नाही. ती कोणतीही अवजड कामं करू शकत नाही. लोकांच्या घरी जाऊन ती कामं करते, परंतु तरीसुद्धा तिची तब्येत खराबच असते. म्हणून ती तिला जेवढे शक्य होईल तेवढेच काम करून घरी येते. ती जास्त वेळ वाकूसुद्धा शकत नाही किंवा कोणतीही जड वस्तू उचलू शकत नाही. आता तर तिची औषधे सुद्धा संपली आहेत. मला अजून छोटी भावंडं आहेत. ते लहान असल्यामुळे काहीच काम करू शकत नाही आणि मी त्यांना उपाशीसुद्धा पाहू शकत नाही. एक दिवस आमच्या घरामध्ये चूल पेटली नाही. जे काही उरलेले शिळे अन्न होते ते आईने छोट्या भावंडांना खाऊ घातले. मी इथे स्कॉलरशिपवर आहे, त्यामुळे मी इथे शिकायला येते. माझे स्वप्न आहे की मोठी होऊन माझ्या पायांवर उभे राहून इतके कमावेल की माझी आई आणि माझ्या छोट्या भावांना पोट भरून खाऊ घालू शकेल. त्यांना कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येऊ देणार नाही. 2 दिवसांपासून मी उपाशी आहे. पाणी पिऊन दिवस घालवत आहे. आता शेजारचे सुद्धा आमची मदत करायला तयार नाहीत. म्हणतात की आमची परिस्थिती सुद्धा तुमच्या समोरच आहे. आम्ही तरी कधीपर्यंत तुमची मदत करणार? जर तुमची मदत केली तर आम्ही आमच्या गरजा कशा पूर्ण करू? त्यामुळे आम्ही त्या लोकांना काही सांगणेच सोडून दिले आहे. 2 दिवसांपासून मी उपाशी होते. एक दिवस जेव्हा मी स्कूलवरून घरी जात होते तेव्हा रस्त्यात माझे लक्ष एका छोट्याशा हॉटेलवर गेलं. तिथे एक माणूस पावभाजी आणि जेवण विकत होता. ते विकताना पाहून मी त्यांच्याजवळ गेले. तिथे गेल्यानंतर मी पाहिले की लोकांनी खाल्लेले अर्धे पावाचे तुकडे, उरलेले जेवण तो एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरत होता. कदाचित त्यांनी विचार केला असेल की मांजरांना किंवा कुत्र्यांना हे देता येईल, परंतु जेव्हा मी ते पिशवीतले अन्न पाहिले तेव्हा माझ्या तोंडाला पाणी सुटले. तसे पण कुठे तो ते अन्न कचऱ्यामध्ये फेकत होता, एका पिशवीत तर भरत होता. मी हळूहळू चालत त्याच्याजवळ गेले आणि त्याला विचारले की या पिशवीतले अन्न मी घेऊ शकते का? हे विचारल्यानंतर तो माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला. म्हणू लागला, तू या अन्नाचे काय करणार आहे? हे अन्न तर लोकांचे उष्ट अन्न आहे. हॉटेल बंद केल्यानंतर मी हे पिशवीतले अन्न मांजरांना कुत्र्यांना टाकतो. त्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर मी त्याला म्हणाले, मला या पिशवीतले अन्न द्या, मी याचे पैसे नाही देऊ शकत. तो हॉटेलवाला म्हणू लागला, हो देईल की तुला. हे लोकांचे उष्टच अन्न तर आहे. त्याचे पैसे तुझ्याकडून घेऊन मी काय करणार? त्याचे बोलणे ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि त्या अन्नाची पिशवी घेऊन मी एका बाजूला बसले. उपाशी राहिल्यामुळे माझी खूपच वाईट अवस्था झाली होती. मग आधी ते थोडेसे अन्न मी खाल्ले आणि वाचलेले अन्न मी माझ्या बॅगेत टाकले आणि घरी जाऊन माझ्या आईला आणि छोट्या भावंडांना दिले. आणि तेव्हापासून हे काम माझे रोजचेच झाले आहे. मी रोजच तिथून जाते आणि वाचलेले अन्न घेऊन येते. कधी कधी स्कूलला येताना घेते तर कधी कधी स्कूलवरून घरी जाताना. आता तो हॉटेलवाला दादा सुद्धा स्वच्छ भांड्यामध्ये हे उरलेले अन्न ठेवतो. त्याला घाण होऊन देत नाही. आणि जेव्हा मी तिथून जाते तेव्हा तो हॉटेलवाला दादा मला ते अन्न देतो आणि ते मी माझ्या बॅगमध्ये ठेवते. माझ्या आईला आणि भावंडांना सुद्धा माहिती आहे की मी हे जेवण कुठून आणते. भलेही लोकांचे उष्ट अन्न असते, वाचलेले अन्न असते, परंतु तरीही हे अन्न माझ्यासाठी, आमच्यासाठी खूपच किमती आहे. आम्ही देवाचे आभार मानून जगत आहोत.
आता मी फक्त हाच प्रयत्न करत आहे की माझे शिक्षण लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि मी इथे शिक्षण घेतल्यानंतर एक चांगली नोकरी करावी, म्हणजे माझ्या घरची परिस्थिती ठीक होईल. हे सर्व ऐकल्यानंतर शोभा मॅडमच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले होते. त्यांना लाज वाटू लागली होती की त्यांनी का एका गरीब निरागस मुलीवर हात उचलला. त्या विचार करू लागल्या की आपण का तिच्यासोबत एवढं कपटीने वागलो. आपल्याला तिच्यासोबत प्रेमाने बोलून तिची बॅग चेक करता आली असती, जशी राधा मॅडमने केली होती. परंतु आपण विनाकारण त्या निष्पाप गरीब मुलीवर हात उचलला. याचे दुःख आता शोभा मॅडमला होत होते. राधा मॅडमने नंदिनीला समजावून तिची हिंमत वाढवली होती. 100 पैकी 4 ते 5% मुलं अशी असतात जे आपल्या शिक्षणासाठी एवढं कष्ट करतात कारण त्यांना आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव असते. आणि त्या मुलांमधून तू एक आहे बाळा. देव तुला एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी करेल आणि मी तुझी पावलोपावली मदत करेल. राधा मॅडमचे बोलणे ऐकल्यानंतर नंदिनीला धीर आला होता आणि बोलणे झाल्यानंतर ती तिथून निघून गेली होती. परंतु शोभा मॅडम आणि राधा मॅडम किती वेळ तरी नंदिनी आणि तिच्या आईबद्दल काहीतरी विचार करत बसल्या होत्या. तिचा घर खर्च खूपच मुश्किलने चालत होता. शेवटी त्यांनी विचार करून नंदिनीच्या आईला मंगलताईंना स्कूलमध्ये बोलावून घेतले. नंदिनीची आई थोड्याफार शिकलेल्या होत्या, त्यामुळे राधा मॅडमने त्यांना हे काम लावले की स्कूल सुरू होताच प्रत्येक क्लासमध्ये जाऊन त्या रजिस्टरवर अटेंडन्स लावत जाईल. हेच काम करण्यासाठी राधा मॅडमने त्यांना नोकरीवर ठेवून घेतलं आणि जो कोणी शिक्षक सुट्टीवर असेल त्याची माहिती प्रिन्सिपल मॅडमना जाऊन सांगायची. त्या बदल्यात मंगलताईंना पगार देण्यात येऊ लागला आणि अजून काही छोटी मोठी कामं त्यांच्याकडून करून घेण्यात येऊ लागली. त्यांना अशा प्रकारची कामे देण्यात आली की त्यामुळे त्यांच्या तब्येतीला काहीच इजा होणार नाही आणि इमानदारीने त्यांना पैसेसुद्धा कमवता येईल. मोनासारख्या मुली नेहमीच नंदिनीसारख्या गरीब मुलींची चेष्टा करत राहिल्या. असंच एकदा स्कूलमध्ये एक मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये नंदिनीसारख्या मुलींना आणि त्यांच्या आईवडिलांना असली हिरो अशी उपाधी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि सगळ्यांसमोर असे सांगण्यात आले की या स्कूलमध्ये येणारा प्रत्येक मुलगा आणि मुलगी आमच्या नजरेत समान आहेत. कोणीही गरीब अथवा श्रीमंत नाहीत, सर्व एकसारखीच आहेत. आम्ही सर्व मुलामुलींना एकसारखेच शिक्षण देतो. आम्ही पैशांनी नाही तर त्यांच्याजवळ जी बुद्धी आहे, त्यांच्याकडे जे संस्कार आहेत त्याने मुलांना आम्ही तराजूत तोलतो. त्या कार्यक्रमानंतर हळूहळू सर्व मुलं मुली नंदिनीबरोबर चांगली वागू लागली होती. परंतु तरीही ज्याच्यावर जे संस्कार असतात त्याप्रमाणे मुलं तशी वागतातच. हळूहळू दिवस निघून जात होते आणि काही वर्षांनंतर एक अशी वेळ आली की जेव्हा नंदिनी एक डॉक्टर बनली होती. ती एवढं शिकून एवढ्यावरच थांबली नाही तर तिने आपल्या छोट्या भावंडांना चांगले शिक्षण दिले. एकदा तिने तिच्या सक्सेसची पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीमध्ये तिने त्या हॉटेलवाल्या दादाला सुद्धा बोलवले होते जो तिथे काम करत होता, ज्याने तिला खूप मदत केली होती. उष्ट का असेना पण नंदिनीला न ओरडता खूप प्रेमाने तिचे पोट भरण्यासाठी जेवण दिले होते. जर तो त्यावेळेस नसता तर कदाचित नंदिनी आज इथे नसती आणि याची तिला जाणीव होती. या पार्टीमध्ये तिने आपल्या टीचर लोकांना सुद्धा बोलवले होते, खास करून राधा मॅडमला, ज्यांनी पावलोपावली तिची मदत केली होती. या प्रवासात ज्याने ज्याने तिची साथ दिली होती त्यांना सगळ्यांना तिने या पार्टीमध्ये बोलावले होते आणि त्यांचा सत्कार करून आभार मानले होते, कारण ती या सगळ्यांशिवाय इथपर्यंत पोहोचूच शकली नसती. ती खरंच त्या मुलींसाठी एक जिवंत उदाहरण बनली होती, ज्या म्हणतात की आम्ही हे करू शकत नाही किंवा आम्ही ते करू शकत नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.